गाडी तयार आहे आता. दिसते की मी मग दिसते की मी. ओके. अहो दिसतंय. हे चला तू भी लाव. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर फायनली आपल्या राईडला सुरुवात झाली आहे. आता पुणे टू पाटस आम्ही केलं. पुणे टू पाटस आय थिंक 80 किलोमीटर केलं. पण 6ला राईड चालू केली. थोडं लेट झालो पण मजा आली. आत्ता 2 जण येत होते ते आलेत. आता नाश्ता करूया पहिला, कारण की खूप भूक लागली आणि थंडी पण खूप वाजली. तर चहा पिऊया, नाश्ता करूया आणि जाऊया आपण थेट अजून पुढच्या 100 किलोमीटरला. तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अख्खा महिना आपल्याला भरपूर सारे व्हिडिओ येणार आहेत. तर आता आम्ही नाश्ता करून घेतो. चला आता तुमची सगळ्यांसोबत ओळख करून देतो. वेदांत, शुभम, सौरभ, राजेश, ऐ आभी डायरेक्ट लीन झाल्या. तर लास्ट राजस्थानच्या ट्रिपमध्ये तुम्ही बघितलं असेल त्यांना की सगळे तेच मेंबर आहेत. 2 मेंबर ॲड झालेत नवीन, बाकी सगळे तेच आहेत. सो जाऊया आता नाश्ता वगैरे करून घेतो. भाई लय दिवसांनी. सो आत्ता वाजलं 8:10 वाजता आम्ही पोचले. 150 किलोमीटर केले. सो गुड, चांगला स्पीड होता. आता थोडे फोटोशूट वगैरे करू आणि पुढं नाश्त्याला थांबूया. खूप भूक लागली कारण की मगाशी आम्ही फक्त चहा पिलं होतं. ये आवे सो ही आपले डॉमिनार, सेकंड डॉमिनार. त्यानंतर 390 सौरभ, डॉमिनार राजू, अभिजित सुभाष केदारी आणि शुभम माने. लाईनअप अशा प्रकारचा काहीतरी लाईनअप आहे. मस्त एकदम व्ह्यू. आता जाऊया नाश्ता करूया. बाय बाय. श्री ज्ञानराज वेज. सो आता 200 किलोमीटर झाले. थोडं ट्रॅफिक होतं तिथं, ट्रकचा ॲक्सिडेंट झाला होता. तर आम्ही थोडं रॉंग साईडने वगैरे आलो. पण ओव्हरऑल आत्तापर्यंत मजा येते. कॉर्डिनेशन झालं आहे आत्ता कॉर्डिनेशन सगळ्यांमध्ये झालं आहे. पण एकाचं इंटरकॉम अजूनही कनेक्ट होत नाही आहे. सो आम्ही ते कनेक्ट करून देतो. कसं वाटलं आत्तापर्यंत? एक नंबर भाई. फक्त आपला मुखबधी जरा इंटरकॉम चालू करणं पडेगा. हां चालू करू, त्याचं इंटरकॉम चालू करायचं आहे. वेदा कसं वाटतं आमच्यासोबत पहिल्यांदा राईड करून? मस्त. तूच नवीन आहे ना? हा एकटाच नवीन आहे ना? हां पप्पीच गेलो मागा आला होता गप्पा ऐकायला. अरे खास गप्पा ऐकायला मी मागे यायला वाटलं. तुम्ही लाईव्ह शो नाही बघितला? हां का? मी कॉमेंट्री करत होतो. चला आता नाश्ता करूया. वाजलेत 9ला ब्रेक येतं. कारण की लास्ट टाईम आम्ही जेवायला नाश्ता करायला थोडा लेट करत होतो. पण यावेळेस ठरवलं आहे की 9-1 असं थांबायचं. रेस्ट घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि हायड्रेशन पण खूप महत्त्वाचं आहे. थंडी जरी असेल तरी बॉडीला हायड्रेट ठेवलं पाहिजे. चला आता जाऊया थोडं पुढे नाश्ता करूया. मिसळ आणि बॉईज. सो आता अर्धा तास झाला आम्ही इथं थांबलो. खूप लेट केलं यांनी. तरी आम्हाला अजून पुढं जायचं सोलापूरला. सोलापूर 100 किलोमीटर आहे इथून. तर हे सोलापूरला थांबायचं का जेव्हा कुठे थांबायचं?
सोलापूरनंतर काय नाही, सोलापूरला थांबायचं. जेवायचं 100 झालं का आता? रूट बघू, सोलापूरला जायचं पण नाही आपल्याला मुळात. अजून ठरतंय आमचं, ठरलं सांगतो. मिसळ दिले पण मला काय बरोबर वाटत नाही भेंडी, नुसतं फरसाणच दिले खालचं. काय म्हणत नाहीये मी, फक्त कांदा पण असं काळा झाला. आधीच खाऊ असं म्हणणं आहे माझं. टेस्ट माहित नाही कशी असं बघे. सो इतकं हेवी राईड नंतर म्हणजे आता 2 वाजलेत. आम्ही सकाळी आय थिंक 10 वाजता नाही 8-9 वाजता नाश्ता केला होता. त्यानंतर आम्ही हॉटेल शोधत होतो. 1 तास झाला आम्ही हॉटेल शोधतो. एकसुद्धा हॉटेल भेटलं नाही. पण रोड खूप भारी होता, जो तुम्ही बघितलाच. खूप प्लेन रोड आणि मस्त रोड. आणि त्यानंतर आत्ता आम्हाला धाबा भेटला आहे, महादेव धाबा. मगाशी आम्ही एका जागेवर थांबलो पण तिथं जेवण नव्हतं आणि खूप वेळ लागणार होता. सो आम्ही विचार केला की कशाला थांबायचं, इथंच जाऊ आपण. सो आम्ही आलो इथं धाब्याला. आता खाऊ काहीतरी, काय भेटतं आहे काय माहिती. आपलं महाराष्ट्रात खूप भारी जेवण भेटतं बाई. आणि पोरं थोडे एक्झॉस्ट झालेले आहेत, थोडे थकलेले आहेत आणि बिझी लोक कामं करतात आणि बाकीचे लोक ऑर्डर द्यायला लागले. पण ओव्हरऑल मजा आली आत्तापर्यंत. आता थोडं 200 किलोमीटरच राहिलं आहे, 400 किलोमीटर मी पार केलं आहे. मजा आहे. कम ऑइली तो आत्ता चिकन अंडे मागवले आम्ही. कम ऑयल कम मिलेगा उसमें? फ्राय में हाँ ठीक आहे कर. अरे ऑइल कमी करून दे म्हणलं. जाऊ दे. हां हां खूप भूक लागली, काही गडबड करतो आम्ही. कांदा बटन हे मटन रोटी वीट बोला, वीट बोला घेऊ गेहूं का नहीं सर, यही है तंदूर रोटी मिलेगा. ठीक आहे. वाह थँक्यू. 1 नंबर पीस टाकला बघ, संपला विषय. बस वाचतो रे भारी. खूप भारी आहे, खूप भारी असते तर. आणि आय थिंक टेस्ट पण भारी असेल. मी टेस्ट करून सांगतो तसे. पण अक्षरशः बेकार भूक लागली आणि खाल्लं आणि आम्ही झोपलो ना गाडीवर बाई, वाटला. सो तुम्ही कमी खाणार आहे आणि व्यवस्थित गाडी चालवणार आहे. आमचा शुभ आहे दुसरा, त्या तोंड असा आकार ओढला होता. आता तो मास्क करत होता माझ्यासोबत. चिकन माझं पीस चांगलं आहे, माझं इथपर्यंत गेलेला भाऊचं पीस ओढलं होतं त्यानं. अरे टाकू नको. आज मांडी पाकत नाही होत्या. खूप भारी टेस्ट आहे. घंटा खोटं बोलतोय. हे नाही चांगलं आहे. आणि आम्ही सनसेटसाठी पळत आलतो पण सनसेट आम्हाला भेटलं नाही. सो आम्ही एका जागेला थांबलो आणि तिथे चहा घेतो आहे. तर हम्पीमध्ये पोचलो आम्ही. हॉस्पिटलच्या आय थिंक 60 किलोमीटर आधी आलो आहे. तर तिथं असं सनसेट दिसतं आणि चिल्लीपिल्ली सगळ्या गाड्यांना बघतात. आपल्या गाड्याही आपली पोरं. मग कसं वाटतं भाई? होय किती वेळ आहे अजून हम्पीला पोचायला? असं हम्पीला पोचायला आपल्याला बघ कमीत कमी 1.5 तास आहे. हां हां आपण असं थांबत गेलो तर 2 तास कुठं नाही. बरं पण सनसेट तर हुकला आपला. सनसेट जायचं उद्या. अरे माग बघ ना सनसेट कसा हुकला. मी तेच म्हणलं इथं भारी दिसतं आपल्याला उलट. कॅमेऱ्यामध्ये एवढा दिसणार नाही. हां हां काय भारी भारी. अबे काय वाटतं कसं राईड आत्तापर्यंत? आतापर्यंत तर चांगलं.
मोठ्याने बोल. मोठ्याने बोल. आत्तापर्यंत तर चांगली होती पण आता इथून पुढे ॲक्च्युअल राईड सुरू होणार. हो काय? हे फक्त पोहोचलोय प्लस पॉईंटला. आत्ता इथून सुरू पावल्या कशी तर खूप वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटली आत्तापर्यंत आणि ही सुरुवात आहे आमची. आजचा पहिलाच दिवस राईडचं. तर जितकं होईल तितकं दाखवलं आहे आत्ता. तर हंपीला बसलो. मी हंपीचा ब्लॉग बनवतोच. आता आम्ही चहा वगैरे पितो आणि पटकन जातो हंपीला. तोपर्यंत तुम्ही बैलगाडी एन्जॉय करा. तो आता सनसेट तर नाही बघायला भेटला पण सनसेटच्या आधीचं जे दृश्य आहे ना ते बघायला भेटलं आहे ऑन रोड. जे की या प्रकारचं खाली येतो बरोबर असं बरोबर आहे. सो आवाज येत असेल तर नसेल मला माहीत नाही. आपण चाललो आहे हंपीच्या छोट्या रोडवरती. नंतर मी याला ऑडिओ हे करतो आहे आता. सो दिस इज सनसेट. आता बघितलं आपण मस्तपैकी छान असं. चला सो अजून 50 किलोमीटर राहिलं आहे आणि आम्हाला थोडी झोप येत होती. सो आम्ही इथं थांबलो एका धाब्यावरती जो की हा धाबा आहे. आणि त्या धाब्यावाल्यांनी आम्हाला एक खॉट आणून दिली म्हणजे 4 पाय. अक्षरशः आम्ही डायरेक्ट झोपलो तिथं. 10 ते 15 मिनटं आम्ही तिथं झोपलो. 10 ते 15 मिनटं आम्ही झोपलो. थोडं मूड फ्रेश झाला आणि कॉफी घेतले. सो आता 50 किलोमीटर करूया. बाकीचे मित्र पोचलेत आमचे. तर त्यांना म्हणलं चेक इन वगैरे करून घ्या. बाकी आम्ही येतोच मागून. सो ठीक आहे आता मी भेटतो डायरेक्ट. आता अंधार पण होतं आहे. डायरेक्ट तुम्हाला स्टे दाखवतो हंपीचा. बाय. सो फायनली पोचलो आम्ही 13 तासानंतर आमच्या होमस्टेमध्ये. तर होमस्टे खूप छान आहे कारण की पहिल्या मजल्यावरती आणि मेन गावात आहे. त्याचबरोबर त्याला पार्किंगची पण सोय आहे कारण की आमच्या ज्या बाईक्स आहेत त्यांना एक प्रॉपर पार्किंग झाले पाहिजे. तर आत्ता मी माझ्या रूममध्ये आहे. इथं भरपूर सारं स्टोरेज. इथे 2 बेड, फॅन, इथं वॉशरूम आणि असं कॉमन वॉशरूम आहे. त्यानंतर एक हॉलसुद्धा भेटतं आपल्याला असं. ही एक सेपरेट रूम आहे आणि आता हे शुभम घेऊन चाललं आहे. त्याची ती बॅग आणि हा दाद्या येऊ अचानक आलं रे प्रेममध्ये. आणि इथे आमची पुढची तयारी चालली आहे हॉटेल बुकिंगची कारण की आमचं हॉटेल कॅन्सल झालं आहे. हां हां नाही असं झूम करून येईल तुझ्या असं. वहिनी हात चेहरा लक्षात ठेवा. वहिनी नाही रे माझी बहिणी ती. ओय ओ दाजे असं काय करायला लागला. नो स्मोकिंग आणि नो रूम लक्षात ठेव. रे कॉपीराईट लागेल. तर हा होमस्टे आम्ही मागच्या महिन्यामध्ये बुक केला होता. स्वस्त पडला आणि मेन म्हणजे रूमसुद्धा क्लीन आहेत आणि एक होमस्टे
कारण की आम्हाला असं जास्त एक्सपेन्सिव्ह ट्रिप करायची नाही आहे. सो आम्ही ट्राय केलं इथं. त्याचबरोबर असं एंट्री आहे आणि खूप धार्मिक आहे. इथं काही चालत नाही, स्मोकिंग नाही चालत, ना ड्रिंकिंग चालतं. सो खूप प्रशस्त अशी रूम आहे. जर तुम्ही 5-6 जण येत असाल तर खूपच चांगलं आहे तुमच्यासाठी. आता मी तुम्हाला हे प्रॉपर्टी दाखवतो. खाली जातो कारण की आता भूक लागली आहे आम्हाला. आत्ता वाजलेत 8:30. तर 8:30च्या हिशोबाने भरपूर भूक लागली असेल. तर जाऊया आपण. तर आत्ता इथं पार्क केलं आम्ही बाईक. पार्किंगची पण सोय आहे. आता मी तुम्हाला हे लोकेशन दाखवतो. कुठे लोकेशन तर भेटलं आम्हाला प्रॉपर. एक मंदिर आहे, आता दिसत नसेल. आणि खूपच असं वाईब वेगळा आहे. तर मी तुम्हाला तर ही जागा मी दाखवेलच तुम्हाला सकाळी. कारण की उद्या आम्ही पूर्णपैकी हंपी फिरणार आहे, एक्सप्लोअर करणार आहे. आणि इथं सुद्धा कन्स्ट्रक्शन चालू आहे, जसे आपल्या इथं चालू असते. तर आम्ही इथं खूपच क्रिपी आणि खूपच वियर्ड जागेवरती आलो आहे, ज्याचं नाव आहे हिडन वाईब कॅफे. आणि खूपच हिडन आहे तो. आणि फुल रस्ता असा ऑफ रोड आहे पूर्ण. आणि हे जर गाणी लावतंय. गाडी नव्हती अनएक्सपेक्टेडली खूपच भारी आहे जागेवर. आम्ही फुल वेगळा वाईब आहे हिडनवाला. हे भाई मस्त 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 मस्त. अच्छा अच्छा. तो हमारे केयरटेकर साहब ने हमें इधर लाया है. फुल अलग वाला वाइब है. गोवा वाइब है भेंडी. हम्पी वाला वाइब आहे बघा. चला आता मी इथं जेवतो, तुम्हाला दाखवतो फूड वगैरे काय इथं. त्याचं नवीन एक सेपरेट व्लॉग सुद्धा मी करू शकतो. हॅलो जाऊया बापू. मस्त जागेवर आलो आम्ही आता या ठिकाणी. बस ब्रो ना, बस ना ब्रो. कॅप्टन सीट मी बसतो. कसं वाटतंय? एक्सप्रेशन दे ना ब्रो. घेतो. हम्पीच्या हिडन वाईब या कॅफेला आत्ता आलो आहे. खूपच वेगळा वाईब आहे, बघून घ्या. मला फूड पण सांगतो कसं आहे. आणि मेन म्हणजे खूपच जागा हिडन आहे, सापडतच नव्हते आम्हाला. सो आम्हाला एक आमच्या केअरटेकरने इथे घेऊन आला. आता बघूया फूड कसं आहे या ठिकाणी. आणि हे केअरटेकर बोलना लगे हे भाई. बोलता तो ये पहिले से. खेळमध्ये जरा जास्त वाढले. हा त्यामुळे ना 2 पावसाळे मी पण जास्त पहिले. तर खूप अलग वाईब आहे या ठिकाणी. आणि आम्ही थोडा आता चिल करणार भाई. बस जाताना आम्हाला बुद्धबीत दिसलं तरी चालेल. आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. उद्या भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. मी डेली ब्लॉग सुरू केलेत. आता हम्पीला 15 दिवस येतात, 15 ब्लॉग येणार आहेत आपले. आजचा ब्लॉग कसा वाटला, याच्यामध्ये भरपूर छोटे छोटे क्लिप्स आहेत, पण एक तुम्हाला अंदाज येऊन जाईल की किती वेळ लागतो आणि काय काय लागतं. मी याची अल्टरनेटिव्ह तुम्हाला देईलच. त्याचबरोबर फॉलो करा इंस्टाग्रामवर सुद्धा, आणि भरपूर अपडेट भेटत राहतील. चला भेटूया.